गेले 14 दिवस झालेत मित्रांनो, मार्केटमध्ये करेक्शन चालू आहे. हे करेक्शन काही थांबायचं नाव घेत नाही. 10वा झाला, 12वा झाला, 13वा झाला, 14वा झाला, 12वा कुणी घालत नाही. 10वा झाला, 13वा झाला, 14वा दिवस झाला. मार्केट काय पडायचं थांबत नाहीये. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे एफ-आय-आय आणि आपल्या निर्मला सीतारामन देवी. देवी नाही, त्या अर्थमंत्री आहेत. चुकून तुम्ही परत पूजा-बिजा कराल. पण तुम्ही म्हणाल त्यांचा काय संबंध? अहो, अहो त्यांनीच तर सांगितलं होतं ना बजेटमध्ये, आम्हाला एफ-आय ची गरज नाहीये. एफ-आय आते रहेंगे, जाते रहेंगे. हमारे डी-आयज डटे हुए हैं, तो डटो. आपण बघतोय तेव्हापासून एफ-आयनं बनावून घेतलंय. अरे बापरे! दर सेल, दर सेल, दररोज सेल. खरेदी करायचं नावच घेत नाही. आजही आपण बघितलंय की 6,286 करोड रुपयाची आज एफ-आयने कॅशमध्ये सेलिंग केलेली आहे. आणि इकडे आपल्या इंडेक्स फ्युचरमध्येही पण त्यांनी 1,391 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. दबा की सेलिंग, करो सेलिंग. 7,700 करोड रुपयाची सेलिंग केली त्यांनी आज. 7,700 करोड रुपयाची सेलिंग केली. आणि हे जे काही स्टॉक फ्युचर आहे तिथे खरेदीदारी दिसते, ती खरेदीदारी नसून ऍक्च्युली ते काय आहे, ते आहे शॉर्ट कव्हरिंग. म्हणजे एवढी सेलिंग त्यांनी केलेली आहे आज. 7,700 करोड रुपयाची सेलिंग. पण डी-आयज आपले बिचारे 5,185 करोड रुपयाची खरेदी केली, ते तरी टिकून आहेत. ओके. आज इंडेक्समध्ये काय काय झालेलं आहे आपण बघतोय का? निफ्टी जवळजवळ 1% पडलेला आहे. बँक निफ्टी महत्वाचा इंडेक्स, तो पाऊण% पडलाय. फिर निफ्टी जवळजवळ त्या ठिकाणी तोही 0.5% पडलाय. निफ्टी नेक्स्ट 50 1.25% पडलेला आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल निफ्टी मिड कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, आजही ते सगळे स्वाहा झालेत. मार्केटच्या सुनाईमध्ये सगळे स्वाहा झालेत. निफ्टी आयटी ना आज बाकी फार मोकार, म्हणजे फार जाळ दूर संगच केला. 3.5% त्या ठिकाणी करेक्शन झालेलं आहे. निफ्टी पीएसयू बँक आपण बघितलं असेल, तोही जवळजवळ इथे आपल्याला थोडासा मायनस मायनस होता 0.5%. प्रायव्हेट बँक बघितलं तर 0.5% मायनस होते. फार्मामध्ये आज जरा थोडी लाज राखली. फार्मा जरा फ्लॅट टू पॉझिटिव्ह झाला. आणि निफ्टी ऑटो सेक्टर का आपण बघितलं शुक्रवारी जोरदार करेक्शन झालं होतं, जी आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं का मोकार मोठा धुवाधार झालं, करेक्शन झालं. पण ते जरा आज थोडं थांबलं, आपल्याला त्या ठिकाणी थांबताना दिसलंय. आणि ती जरा समाधानाची बाब आहे. मेटल जवळजवळ 5-6 दिवसापासून चांगलं तग धरून होतं. मेटलने आज मान टाकली. मेटलही आज जवळजवळ 2-2.25% करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटलं. एफएमसीजीने जरा थोडासा आज आपल्याला सहारा दिलाय. आज एफएमसीजी जर तो आपण बघितला इंडेक्स एफएमसीजीचा, तर आज जवळजवळ तो साधारणतः 0.5% आसपास प्लसमध्ये होता. रिॲलिटी इंडेक्स असेल, कम्युनिटी असेल, निफ्टी आपला ऑइल अँड गॅस इंडेक्स असेल, सगळीकडे आज आपल्याला सेल, सेल, सेल मार्केटमध्ये सेल लागलेला आहे. अशी कंडिशन त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि आज जर आपण बघितलं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली आहे का 9 महिन्याच्या लो वरती आपला निफ्टी आहे. हा निफ्टी हा 9 महिन्याच्या लो वरती गेलेला आहे. आणि आता जर आपण ह्या महिन्यामध्ये निगेटिव्ह क्लोजिंग जर दिली तर 26 वर्षानंतर, तर त्या ठिकाणी 26 वर्षानंतर पहिल्यांदा असं होईल का कंटिन्युअसली मार्केटने आपल्याला 5 महिने निगेटिव्ह क्लोज दिलाय. हे पहिल्यांदा होईल. 26 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होईल. आपण याचीही नोंद घ्या. ओके. आणि मग आता आपण बघूया सध्या जागतिक मार्केट काय चालू आहे आणि आपल्याला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आता इथे आपण बघतोय का डाव जोन्स हा जो आहे, इथे आपण सगळे इंडेक्सेस बघूया एकदा बघा. डाव जोन्सचा जर आपण बघितला तर डाव जोन्स हा जवळजवळ 200 पॉईंट वरती आहे. आणि नंतर नॅसडॅक आहे तो जो मगाशी 200 पॉईंट मायनस होता आणि त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रिकव्हरी आलेली आहे. म्हणजेच आपल्याला जर समजा बघितलं तर ग्लोबल क्यूज काही एवढे वाईट नाहीये. कम्युनिटीमध्ये जर बघितलं तर कम्युनिटीमध्ये आपलं क्रूड ऑइल मगाशी $70 खाली गेलं होतं, थोडंसं वरती आलेलं आहे. आणि गोल्ड ही आपण बघतोय का साधारणतः म्हणजे आपण त्यामध्ये असं म्हणूया आपल्या टू पॉझिटिव्ह आहे. आणि चांदीमध्ये जवळजवळ 1.25% करेक्शन आहे. आणि मग एकंदरीत आता आपण जर बघितलं तर इथे आपल्याला असं दिसतंय डाव मध्ये आपल्याला जो फॉल झाला होता 2 दिवसामध्ये जो 1,000 पॉईंटचा, तर इथे थोडीशी आपल्याला रॅली या ठिकाणी थोडीशी म्हणजे त्याची करेक्शन आहे. त्या करेक्शनची आपल्याला रिट्रेसमेंट त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. आणि मग आपला गिफ्ट निफ्टी जर बघितला असेल तर आपण तोही एकदा जाणून घेऊया काय चालू आहे गिफ्ट निफ्टी. जसं गिफ्ट निफ्टीचं काय एवढं काय बनावर आपलं मार्केट येत नाही. गिफ्ट निफ्टी एकीकडे असतो आणि आपलं मार्केट आपल्याला आपल्याला दुसरीकडेच घेऊन जाते. गिफ्ट निफ्टी आपण बघतोय का जवळजवळ 22,565 आहे. 20 पॉईंट खाली आहे. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याकडं आहे 27 तारखेला
27 फेब्रुवारीला आपली आहे निफ्टीची विकली एक्सपायरी. 26 तारखेला मार्केट आहे आपलं बंद, महाशिवरात्री आहे. त्यामुळे आपल्याला 25 तारखेलाच मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटेल. कारण एक्सपायरीच्या आदल्या दिवसाचा मूव्ह जो आहे तो मूव्ह आपल्याला पहिल्यांदाच बघायला भेटेल, अगोदरच बघायला भेटेल. आणि त्याकरता आपल्याला उद्या मार्केटमध्ये दोन्ही साईडला अप डाऊन दोन्ही साईडला चांगल्या प्रकारे मुवमेंट बघायला भेटतील. दोन्हीही आपल्याला मुवमेंट आपण त्या ठिकाणी सहन करण्याची ताकद उद्या ठेवली पाहिजे. ओके. आणि आता आपण थोडंसं जाणून घेऊया निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होणार ते. ठीक आहे. आता इथे आपला ठीक आहे. आता हा मी इथे आपला एसबीआयचा चार्ट लावतोय. आता आपण एसबीआय मध्ये बघितलं असेल, एसबीआयनं आज जवळजवळ आपण बघितलं असेल तर 52 वीकचा लो आज एसबीआयने मारलेला आहे. म्हणजे एका वर्षाचा लो आज एसबीआयने मारलाय. असे मोठे मोठे बुरुज आता मार्केटचे ढासळायला लागलेले आहेत. आणि ही एका प्रकारे आपल्यासाठी मार्केटसाठी निगेटिव्ह साईड आहे. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. थोडा आपण आता निफ्टीचा चार्ट बघूया. काय होतंय निफ्टीमध्ये, काय आपल्याला काय काय दिसतंय. ठीक आहे. निफ्टी इंडेक्स. आता निफ्टी इंडेक्स मी आपल्या समोर ठेवलाय. आणि आता इथे पहिल्यांदा आपण त्याला बघतोय आपल्या डे टाइम फ्रेम वरती. डे टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं असेल तर कंटिन्युअसली दररोज आपल्याला निगेटिव्ह क्लोजिंग आहे. दररोज निगेटिव्ह क्लोजिंग दिसते. एकही दिवस असं वाटत नाही मार्केटला, लाज अशी वाटत नाही मार्केटला, अरे मी दररोज पडतोय 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 पडतोय, कधीतरी एकदा प्लस मध्ये क्लोज होऊ द्या मला, असं त्याला वाटतच नाही. बघा इथे बघा, मायनस 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 म्हणता म्हणता माझ्या नाकात दम आला. पर मार्केटला काय दम लागत नाही. उसको कहना है उसका की मुझे तो निगेटिव्ह क्लोज होणार आहे, असं त्याचं सध्या चालू आहे. ओके. तेव्हा आता काही सगळ्यात मोठा प्रश्न आहे का निफ्टी 22,500 होल्ड करणार का? कारण हा जरा थोडा ठीकठाक सपोर्ट आहे. बॉटम कुणालाच काय म्हणता येते, कारण बॉटम मार्केटमध्ये कुणाला माहितीच नाही सध्या. सध्या आपण बघतोय का मार्केट एका विचित्र परिस्थितीमध्ये आहे. आणि आता आपले हे बाकीचे राहील 2-3 दिवस तर आता आपले मंथली एक्सपायरीमुळे मार्केट कुठले टेक्निकल फंडामेंटल तुमचे चार्ट फीट वगैरे सगळे गेले. मार्केट काही पाळणार नाही. कारण एक्सपायरीच्या आठवड्यामध्ये मार्केटला काही देणे घेत नसते. त्याला जिकडे जायचं तिकडे ते जाणार. तेव्हा आता इथे आपण थोडं जाणून घेऊया काय आहे ते. बघा आता आपण बघितलं असेल का इथे आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्या. बघा हा जो 22,800 आहे ना, 22,800 हा खूप मोठा सपोर्ट होता, महत्वाचा सपोर्ट होता. आपण इथे जवळजवळ 7 वेळेस हा सपोर्टला आपण होल्ड केले. 7 वेळेस आपण तिथे येऊन आपण त्याच्या ठिकाणी क्लोज झाले. बघा इथे 1, 2, 3, 4, 5, इथे 6, इथे 7. तर म्हणजे जवळ 7 वेळेस आपण त्या ठिकाणी टच करून वरती येतो. टच करून वरती यायचो, क्लोजिंग वरती व्हायची. पण आज कसं असतं बघा, गोदरेजचं जरी कुलूप असलं ना, गोदरेजच्या कुलपाला तुम्ही एकदा ठोकाल, दोनदा ठोकाल, ते तुटणार नाही. पण जर 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 सारखे फटके मारले तर गोदरेजचं पण कुलूप तुटतं. असंच हे झालं. 22,800 ला असे सारखे धक्के मारून 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 ती लेवल तुटली. आणि आता आपण 22,500 च्या जवळ आलेलो आहे. तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की 22,500 टिकणार का? आता इथे आपण थोडा चार्ट बघूया. बघा इथे मी जरा थोडं याला मोठं करतो. बघा आता इथे जर आपण बघितलं असेल तर आपल्याला जो पहिला महत्वाचा लेवल कोणता होता, हा होता. बघा इथे आपण बघतोय का इथे आपण या ठिकाणापासून चांगला बाउन्स बॅक आपल्याला भेटला होता. आणि तो होता 23,270. आणि नंतर तो तोडल्यानंतर आपण बघितलंय, म्हणजे आता जर आपण जे माझे पाठीमागचे बघितले व्हिडिओ आपल्या बाकीच्या दुसऱ्या चॅनलचे, तर मी त्यावेळी सांगत होतो का आपल्याला त्या ठिकाणी 22,230 एकदा क्लोज झाला, त्याच्या खाली क्लोज झाला. ओके, टाटा बाय बाय करायचं, राम राम करायचं, चूक झाली परत अशी चूक करणार नाही असं म्हणायचं आणि शांत बसायचं. तिथून आपण बघतोय का जवळजवळ आपण 750 पॉईंटचे करेक्शन दिले. आणि हा 22,857 लेवल का महत्वाचा होता, तर आपण तो बघूया. इथे बघा हा जो लेवल आहे, हा 22,800 लेवल का महत्वाचा होता. बघा इथे जर तुम्ही बघितलं असेल तर हा 1 वर्षापूर्वीचा जो आपला मोठा मेन रेजिस्टंट होता, तर तो आपल्याला या ठिकाणी सपोर्टचं काम करत होता. पण आता तोच तुटलाय. आणि इथं आपण बघतोय हा रेजिस्टंट क्रॉस केलं तर मार्केटमध्ये मोठी तेजी आली होती. आणि आता ती तेजीचा जो काय आहे गॅप तो सगळा फिलअप केलाय. पण आता तोही तोडलाय. त्यानंतर आपल्याला इथे हा एक सपोर्ट होता, रेजिस्टंट पहिला जुना सपोर्टचं काम करत होता. आता तो आहे आपला 22,500. तो जर आपण तोडला, 22,500 जर आपण तोडला, तर मग आपण कुठपर्यंत देऊ शकतो. बघा
तर आपण इथपर्यंत येऊ शकतो हे 22,300 आणि त्यानंतर 22,100. म्हणून आपल्याला जर समजा उद्यासाठी काय महत्वाचं आहे बघा, जर 22,500 तोडला तर मग शांत बसायचंय. आपल्याला त्या ठिकाणी 22,300 चे लेवल बघायला भेटतील. जिथे काय आपल्याला लगेच एका दिवसात भेटतील का नाही. 1 दिवस 2 दिवस जाऊ शकतात. पण मग 22,300 आणि 22,100 ची लेवल आपल्याला बघायला भेटू शकते. आणि पण जर वरती जायचं असेल तर मग त्याच्यासाठी 22,725 क्रॉस करणं गरजेचं आहे. 22,725 च्या वरती जर गेलो तर मग आपल्याला त्या ठिकाणी 22,850 आणि 22,960 पर्यंतचे लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतात. या 2 लेवल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात. म्हणजेच आपल्यासाठी उद्याचा सेटअप काय आहे? आपल्यासाठी उद्याचा सेटअप असा आहे, इथे बघा, आपल्यासाठी उद्याचा सेटअप काय आहे बघा. 22,500 च्या खाली जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी 22,300 आणि 22,100 पर्यंत जाऊ शकतो. 22,725 च्या वरती जर आपण गेलो तर मग आपण त्या ठिकाणी 22,850 22,960 पर्यंत मे बी 22,000. आता 2300 तर काय आपल्याला पहाडच झालाय आणि आता त्याविषयी न बोललेलं बरं. पण मार्केट आहे, काही सांगता येत नाही. कारण आपण बघितलं असेल कधी कधी आपल्याला आपल्याला एक्सपायरीच्या आदल्या आठवड्यामध्ये 400 पॉईंटचे सुद्धा मूव्ह आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात एका दिवसामध्ये निफ्टीचे. आणि त्यामुळे ते काय म्हणतात ना, का तिथे आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काही चाले ना. तर आपल्याला तसंही मे बी पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी कुठली मार्केटमध्ये नाकारता येत नाहीये. ओके, तर आपल्याला ह्या लेवल आहेत महत्वाच्या निफ्टीसाठी. बँक निफ्टीमध्ये काय करायचं ते बघूया आपण. ठीक आहे. बँक निफ्टी जर आपण बघितलं असेल तर बँक निफ्टीसाठी आपल्याला जो महत्वाचा सपोर्ट आहे तो कोणता आहे बघा. इथे आपण ह्या ठिकाणी आपल्याला पहिला झोन आपला रेजिस्टन्सचा होता बघा. हा झोन आपला रेजिस्टन्सचा पहिला होता. आपला तो साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर 2024च्या आसपासचा आहे तो. आणि आता तिथे जर आपण बघितलं असेल तर त्या ठिकाणी आपण सपोर्ट घेतलाय आणि तो होता आपला 48,523 च्या आसपासचा. पण आपण क्लोज झाले, त्याच्यावरती क्लोज झाले, ही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. 48,523 च्या वरती आपण क्लोज झालोय. आणि पण आपण जर त्याच्यानंतर बघितला तर इथे आपल्याला खाली बघा, इथे हा सपोर्ट आहे. आपल्याला हा इथे सपोर्ट त्यांनी घेतला होता बघा. इथे हा पहिला झोन रेजिस्टन्सचा आता आपण त्या ठिकाणी क्लोज झाले. त्याच्यानंतर बघितला तर तो आपल्याला येतो 48,100 चा. ओके, 48,100 चा. आणि मग आता जर आपण रिसेंटली परत लो जर बघितला की कोणता आहे, रिसेंटली लो तुम्ही बघा, इथे हा आपला पहिला जो काही लो मारलेला होता रिसेंटली, तर तो आपला लो असा होता. तो जवळजवळ आपला 47,800 च्या आसपासचा होता. पण आपल्याला जर समजा बघा, आपल्याला निफ्टी वर जायचं असेल तर पहिली गोष्ट आहे 49,000 क्रॉस केलं पाहिजे. जर 49,000 च्या वरती जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण 49,300 आणि 49,700 च्या आसपास वरती जाऊ शकतो. तर आपल्याला ह्या 2 लेवल पॉसिबल आहेत. आणि आता जो आजचा लो आहे तर तो लो काय आहे बघा, 48,300 च्या आसपासचा आजचा लो आहे. तो जर आपण तोडला, ब्रेक करून खाली जर गेलो तर मे बी पॉसिबिलिटी आहे आपली 48,000 आणि त्याच्यानंतर 47,800 पर्यंत खाली येण्याची पॉसिबिलिटी आपल्याला ह्या ठिकाणी निफ्टीमध्ये आहे. आणि म्हणजेच जर आपल्याला निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट पाहिजे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 49,000 च्या वरती जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट येईल. त्या ठिकाणी 49,300 49,700 चे लेवल बघायला भेटतील. 48,300 जर आपण तोडला तर त्या ठिकाणी 48,000 47,800 चे लेवल बघायला भेटतील. मधला जो झोन आहे तो झोन आपल्यासाठी टाइमपास झोन आहे. आपण त्यामध्ये ट्रेड न केलेला कधीही चांगलं. तर ह्या अशा प्रकारची सध्या मार्केटची कंडिशन आहे. आणि तेव्हा मग आता आपल्याला कुठला ट्रेड करायचा आहे, जर आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे, त्याविषयी सगळी माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे. आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ आहे, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाहीये. आपण याची कृपया नोंद घ्यायला पाहिजे. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण त्याला आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचे, लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. किंवा सबस्क्राईब करायचं नाही तर बेल आयकॉन बटन दाबायचे. कारण बेल आयकॉन बटन दाबल्यानंतर तुम्हाला जे काही माझे सगळे व्हिडिओज असतात ते तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेटेल. ओके. आणि आता त्यामुळे इथे आपण थांबतोय. परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.